नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद भरती अंतर्गत जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक या पदांसाठीची भरती परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची जी सूचना आहे, सूचना जारी करण्यात आलेली आहे. पाहू शकता, जिल्हा परिषद पदभरती सन 2023-24 बाबत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आलेली आहे. महत्त्वाची सूचना काय आहे याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता, जी अधिकृत जी सूचना जारी करण्यात आलेली आहे, जिल्हा परिषद पदभरती सन 2023 बाबत महत्त्वाची सूचना. यानुसार दिनांक 16 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत आरोग्य सेवक, महिला तसेच कंत्राटी ग्रामसेवक या पदांची परीक्षा नियोजित आहे. त्या अनुषंगाने महिला उमेदवारांचे लक्ष जिल्हा परिषद रायगड पदभरती जाहिरात दिनांक 5 ऑगस्ट 2023 मधील मुद्दा क्रमांक 4.6 ओळख पटवणे कडे वेधण्यात येत आहे. यानुसार परीक्षा केंद्रांवर येताना केंद्रावरील प्रवेशाबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे की ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या आणि मधल्या शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर प्रवेशपत्रावरील फोटो, नाव ओळखपत्रावरील फोटोत नावात कोणताही फरक, विसंगती असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना, मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केले तरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल. महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्या महिला उमेदवारांचे नावात विवाहानंतर बदल झाला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रांवर प्रवेशाकरता अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैध फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर आय-डी, त्याचबरोबर आधार कार्ड, बँक पोस्ट फोटोसहितचे पासबुक असणारे नोंदणीकृत विद्यापीठ कॉलेज फोटोसहित ओळखपत्र, 4 काउन्सिलचे ओळखपत्र यापैकी एक असणे आवश्यक आहे, सादर करणे आवश्यक आहे. यामुळे उमेदवारांचे प्रवेशपत्रावरील नाव, लग्नानंतरचे नाव यामध्ये तफावत असल्यास त्याबाबत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे परीक्षा केंद्रांवर पुरावा सादर केला नसल्यास त्यांच्या परीक्षा केंद्रावरील प्रवेशाकरता संबंधित ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत हॉल तिकीट, लग्नापूर्वीचे नाव असेल तर पॅन कार्ड व लग्नानंतरचे नाव वडिलांचे पूर्ण नाव असलेले तरी सदर पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. त्याचबरोबर उमेदवारांनी नोंद घ्यावी याचबरोबर अशा परिस्थितीत संबंधित उमेदवारांना मूळ विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल केल्याबाबतची राजपत्रित अधिसूचना जाहीर करणे किंवा सादर करणे अनिवार्य राहील. त्यामुळे उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की ओळखपत्रावरील नाव आणि प्रवेशपत्रावरील नाव हे सारखेच असणे आवश्यक आहे. जर ओळखपत्र आणि परीक्षा केंद्रावर परीक्षेस वेळेस सादर करणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र सादर करण्यात आलेले फोटो, ओळखपत्र यामधील नावात कोणताही तफावत आढळल्यास उमेदवारांचे केंद्रावरील प्रवेश नाकारण्यात येईल. त्याचबरोबर रेशन कार्ड, शिकाऊ वाहन परवाना हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. तेव्हा जाहिरात आणि प्रवेशपत्र यातील सर्व सूचनांचे बारकाईने अवलोकन करूनच उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. ही महत्त्वाची सूचना जी आहे, जिल्हा परिषद पदभरती 2023-24 साठीची ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या पदांच्या परीक्षा 16 जून ते 21 जून 2024 दरम्यान सुरू होत आहेत. यासाठी जी महत्त्वाची जी अपडेट आहे ते चेक करणं आवश्यक आहे. या अपडेटची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही सुद्धा विस्तारित माहिती चेक करू शकता. अशा पद्धतीने जिल्हा परिषद पदभरती सन 2023-24 साठी महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. ते चेक केले जाऊ शकते. त्याचबरोबर पुढच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.